दिव्या आपली वाट बघत असेल. चला तिकडं. कधी एकदा दिव्या आईची वटी भरताना पाहतोया असं झालंय मला. हे काय सुरू? गावची लोक अजून फिरकलीच नाही की काय इकडे? तसं नव येतात समधी. मी रोज पाहते. हे कालचे निर्माल्य पण कुणी काढलेलं नाहीये अजून. अव बायकासने असं वाटतंय का त्यांनी हात लावलेलं तुम्हाला आवडतं हाय का नाही? काही कारण सांगतात बघा या बायका. आता सोळं पाळलं तर मी नाही म्हणणार का? आणि सगळ्यांना पूजाच करायची का म्हणते मी. इतर पण कामे आहेतच की. मंदिराची झाडलोट आहे, स्वच्छता आहे, पण नाही, सगळ्यांना देवीची पूजाच करायची आहे. अव तर बायकांनी वध आणतात, दिव्यात तेल बी घालतात. गोदा, तू त्यांची बाजू घेतेस की काय? नाही झाली का तुमची पूजा? आम्हाला बरीच कामं बघा बाहेर. एनरी, हे असेच चालू राहिले ना तर गावात कुणी कुणाचे ऐकणार नाही बघा. अय्यो काय झाले? गावचे प्रमुख कोण? आपणच ना. अय्य मग देवीच्या पूजेचा पहिला मान कुणाचा? अय्यो आपलाच म्हणजे तुमचाच की. मग गावात कुणी इथे येत आणि देवीला कसल्याही साड्या नेसवतात, कसलेही हार घालतात. अय्यो तुम्ही त्रास करून घेऊ नका बघा म्हणतो मी. देवी आई, मला काय म्हणायचे हे यांना कधी कळणार? हे धरवटीचं ताट. म्हणजे आज सौता देवीच्या देवळात जाणार आहेत तर? वय तर अहो पर लोकांनी वाटणार नाही का देवा पकड देवीचं ठाण आहे, मग देवळात का आले ती? यो देवप्पा खोळा नाही तिथं जायला. अहो देवाप्पा तुम्ही काही सांगना झाल्यात. तुझ्या तोंडाकडे बघून सांगावं वाटत नाही मला. अहो राग सोडा आणि सांगा जी. असं म्हणतोस पर बोलू नगस कुठं तोंड उघडून. नाही नाही कुठं बी बोलणार नाही. जिला म्या हुडकीत होतो ती देवी येणार हाय आज तिथं. अहो काय सांगता काय देवाप्पा? देवी आई स्वप्नात आली होती, तिनंच सांगितलं आहे मला. म्हणजे आज जिच्यासाठी आयुष्य खर्च केलं ती देवी भेटणार आहे? आता देवी भेटली का रिंगा नागतो तिच्या भोवती आणि घेऊन येतो तिला आपल्या दरबारात. सोडायचं नाही यंदा तिला. काय करू सांगा? कसं आणू का म्या? अरे येडा येडा रे येडा. अरे देवीला असं बांधित नाही, म्या मंत्र फेकून तिला बांधतो कसा बघ. देवाप्पा आज बघायचंच आहे तिला. काही बी करा आणि दावा तिला. अरे मग म्या काय खोटं बोलतो का काय? बघच तू. आज जर तुम्ही तिला डावलत तर तुमच्या पायापाशी राहीन मी आयुष्यभर. असं म्हणतोस? मग आज बघच तू. वटीचं ताट दिलं का भेटती बघ देवी आहे. चल. आया, आपल्याला खरंच नाही जाता येणार नव? नाही सत्ते, आता घराच्या बाहेर नग जायला.
समधी लोक तुझी पूजा करतात त्यास ते जसं जमल तशी तुझी ती सेवा करतात समध्यांचं भलं कर आणि आज मी तुला बोलवतो आहे आजचा मान तुझा आहे साडी चोळी देऊन ती वटी भरणार आहे ये मी तुझी वाट बघतो आहे गप्पू मन चालता येत नाही वय सुंदरा तुझ्या पोराला खुळ का म्हणतात ते कळलं ना व पर कुणासनी वांगाळ बोलतो आहे का त्यो का कुणासनी शिव्या देतो आहे चला अय्यो बघितले का कोण आले ते हा देवप्पा म्हणजे डोक्याला ताप झालाय बघा. देवप्पाला मनातलं कळतं असं बोलल्याला कळणार नाही होय. अय्यो यू सॉ यू नो आय डोंट नो. आता उगी वाकड्यात शिरू नका म्हणते मी. यावे यावे देवप्पा यावे. तुम्ही आलात म्हणजे कार्यक्रम पार पडणार की उत्तम. अय्य मंगळू बरं झालं तू पण आलास ते. अय्य पाया पडते देवप्पा. आज वटी भरायची आहे देवीची. आता देवाप्पान आज गाव देवीची वट्टी भरली का मग बघा काय होतंय. काय होणार आहे ते बघच तू. देवप्पा माझ्या लग्नाच कोणी मनावरच घ्याय ना. तुम्ही देवी आईला सांगा की समध्यांची कामं होणार तात्या. माझं लग्न झालं ना दर आमुषा पुनवाला एक कोंबड तुम्हासनी. अय्यो कोंबड. देवाप्पा हा. त्याचं काम खरंच. तुझ्या हातात वटी आहे ना व. अय्यो ए म्हातारे ते काय दिसतं तुला हातात. अरे मला साडी चोळी पाहिजे होती. अय्यो काय डोसकं फिरलं का काय तुझं म्हातारे. वटी देवी आईसाठी आणली आहे आणि ती तुला देऊ का काय. अय्यो कोण कुठलीस ग तू. अगं मला ओळखली नाहीस वय. अंश, आधी हिला बाहेर काढ. मला बाहेर काढणार तू. मग तू काय माझ्याशी तंटा करतीस का काय. ए म्हातारे कोण कुठल्या गावची ग तू. चल निघी तू ना. तुमची इच्छा आहे ना व. मग जाते मी. आय बघितलं का कसे वागतात लोक. बराबर आहे रे तुझं. तर आपण तरी काय करणार. लोकसनी माणसं देव दिसना झालंय. चला चला. तुला काय वाटतं मी तुला ओळखलं नाही वय. जुनी ओळख आहे आपली. नवरात्र हाय म्हणून आले. ह्या नवरात्रीत रिकाम्या हातानं नाही पाठवत तुला. पण बिया लई येळ वाट नाही बघणार.
तुझा मानपान माझ्या हातनच होणार आज. चल बस इथं पारावर. बस. ते दे. आलो म्या. अय्यो मयप्पा, आम्ही त्या म्हातारीला हकलून दिले आणि बाळूने थांबवली की रे तिला. अहो काय नाही, म्हातारा माणूस दिसलं का असंच करतोय तो. अय्य कल्याण होईल तुझं. मयप्पा तुला आशीर्वाद मिळाला, कल्याणच आहे बघ तुझं आता. आय ही वटी दे मला. कशाला? त्या म्हातारीला द्यायला. अरे तुला काही याडबीड लागला आहे का बाळू? दगडाला देव मानतेस ना? मग ती बी देवीच आहे. तू म्हणतोयस ते खरं आहे. बाळू तू म्हणतोयस ते खरं आहे. अव पण ह्याचा बाला आवडेल का हे? काय म्हणतोय रे बाळा? अव काय नाही, उगा ताणताना ग. काय झालं हाय? मी सांगतो. ती म्हातारी बसलेली दिसते ना पारावर, तिला मला साडी चोळी द्यायची आहे. सुंदरा उगा खुळा म्हणत नाही तुझ्या पोराला. बाळू ह्यो नाद सोड आता. आपण देवीच्या पाया पडू आणि देवीची वटी भरू. तू दिलेली साडी देवी नेसणार आहे का? बाळू हे काही विचारणं झालं वय? गप बस की जरा. थांबू का जाऊ र? कवा धरणं वाट बघते हाय? आलो आलो. नाही तर चालले म्या. हाय थांब आलो. अरे बाबा दमाय होते बघ. अरे हिऱ्या, ही बघ कशी बसली. सत्य ए सत्य. ध्यान आहे का तुझ्या बायकोच? सत्य सत्य उठ ना. माझं नाव कशाला वरडताय? अगे इकडे बघ. या शिका बसली हाय. सत्य, हे सत्य, अगं उठ की. सत्य झोपली का काय? अरे हिऱ्या, हिचं परत चालू झालं का काय? अगं सत्य उठ की. हे सत्य, अरे बाबा हे काही वेगळंच आहे म्हणायचं. आता दावायचं तरी कुणा? उपाय तरी काय आहे? सत्य, हे सत्य, तू काय म्हणत होता ते कोणाला दावायचं म्हणून? नाव काय त्याच? देवाप्पा. भला माणूस आहे ना व. आता समधी त्याच्या पाया पडतात म्हणजे असलच की. त्यालाच दावूया मग. आणि त्याला म्हणूया सोडियो बाबा पोरीला. नाही नाही, मी आता त्याच्याकडे नाही जाऊ द्यायची. हिऱ्या, तुझ्या बायकोनं ठरवलंच आहे का हे वाकड्यातच शिरायचं म्हणून? गंगे जरा ऐक की माझ्या आईचं. जीव गेला तरी चालल, पण त्या देवापाची सावली पडू नाही द्यायची म्या. ए सत्य, अगं उठ की.
अय्यो सगळ्यांवर लक्ष ठेवी ती आमची गाव देवी. अय्यो देवप्पा, ओ पहिल्यांदा तुम्ही ओटी भरा की. अहो पंच, गावदेवीला पहिले साडी नेसवायचा मान तुमचा नव का? अय्यो बरोबर बोललास की रे तात्या. नाही तर गावातले लोक काय बोलतील. अवमानाचं काय घेऊन बसलात पंच? देवी आई स्वतः दर्शन देणार आहे देवापासनी. अय्यो आणि तसं बी देवा पतीसभर कान देऊन बोलतच असते ना देवी आईशी. अरे तुझ्यासारखं तिसरा चरत बसत नाहीत. 9 रात्रीत 9 दिवस पाण्याचा घोट बी घेत नाहीत ते. अय्यो पाण्याचा घोट घेत नाही तर 9 दिवस. अय्यो देवप्पा तुम्ही महान महान. इंद्री, आता पूजा सुरू करू का म्हणते मी. सुरू करा. आणि अक्का, माझं बी सांगा की या साली तरी अक्षता पडू दे म्हणा डोक्यावर. अय्यो अय्यो कुणाचं काय तू कुणाचं काय. अय्यो अय्यो ते नारळ पण ठेवा की. देवी आहे तुझा यो भगत दिसरा तुझं नाव घेतो या. तुझ्या नावाचं हवन करतो या. तुला आई म्हणतो या. लेकरापासून अशी लांब का राहतीस आई? आज तुला यावंच लागल. आजचा वायदा आहे तुझा माझ्याशी. कंच्या बी रूपात ये, पर मला भेट दे देवी आई, मला भेट दे. पण भारी साडी दिली अक्काने देवीला. ए तात्या, देवाप्पांना बांधली होती. हा ते देवपची भारी होती ना. अय्यो गेल्या सालापेक्षा ह्या साली जास्त किमतीची साडी वाहिली की रे देवीला. अय्य आणि हो, खास इचलकरंजीहून मागून घेतली होती बघा देवीची ओटी भरण्यासाठी. आता या साडीमध्ये देवी कशी शोभून दिसते की नाही पहा. अक्का, अहो तुमच्या साडीची सर गावातल्या दुसऱ्या कोणाच्या साडीला कशी येणार? बरोबर बोलतोस की रे तात्या. पंच, लोक ताटकळले काही सांगा त्यासनी. आमचा मानपान करून झाला बघा. आता तुम्ही पण तुमचा मानपान करा आणि देवीची ओटी भरा. अय्य अय्य जा जा या.